श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पाहून दुर्लक्ष करू नका. 5 मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकावे अशी स्वामीची आज्ञा आहे. स्वामी म्हणत आहे, मला माहीत आहे तू जीवनामध्ये खूप दुःखी यातना सहन करत आहेस. कृपा करून हा संदेश शेवटपर्यंत पाहावे. तुझे सर्व दुःख संपून नवीन अध्यायाला सुरुवात होईल. ऐकून बघ. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. आजचा स्वामी संदेश. प्रथम संदेश. या जगात जिथे लोक छोट्या छोट्या अडचणींना हार मानतात तिथे थोडीशी हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल. जर देवाने तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले जीवन दिले असेल तर ते त्याने इतरांना अधोगतीसाठी दिलेलं नाही तर त्यांना स्वतःसारखे उन्नत करण्यासाठी दिले असते. वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा, कारण वेळ कोणतेही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबत काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका त्या चुकाबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तीची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेलं सुख सर्वांना मिळावे. नक्कीच तुम्ही त्याच्यातले एक असावे. सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी कृपा असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तर हरकत नाही, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काजळीवर नाही. जो स्वतःच्या आनंदासाठी इतराचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही. माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतराच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतराचे नुकसान करत नाही. देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समस्या प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. देवावर श्रद्धा ठेवा. कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये, कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो. प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते. त्यामुळे बदलाला घाबरू नये. जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद सोडण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्याचे विचार सोडा. त्याची अनेकदा फसवणूकच होणार. माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप बसतात पण चर्चा त्याच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून तुमची संमती दर्शवा. बदला घेण्याचा विचार करू नका. आरामात बसा आणि प्रतीक्षा करा. ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्याचेही वाईट होणार आहे. आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते. वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्याचे खरे चेहरे ओळखू शकू. ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो. जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू नका तर ते शांत राहू द्या, म्हणजे घाण स्वतःच शांत होते. तसेच जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा. यावर उपाय नक्कीच सापडेल. तुमची स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका. धाडसी लोकाचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाही. त्याचे कर्तव्य चांगले असते. त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो. ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्यासाठी हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही. हे सत्य आहे. तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप
दुःख, द्वेष, भीती यासाठीच वेळच उरणार नाही. लक्षात ठेवा की जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुःखी असते. देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्ट होत नाही तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे, आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, नीतिमत्ता साफ ठेव, काळजी करू नकोस. मी आहे, फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.